सुपरस्टार थिएटर स्पोर्ट्स तर्फे स्वराज्याचा आख्यानमधील कलावंतांचं अभिनंदन. आणि नाशिकचे कृतार्थ कंसारा आमचं महत्त्वाचं कारभार. त्यानंतर आमचे छायाचित्रकार जे बऱ्याच वेळापासूनचे व्हिडिओज वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवून आम्हाला मदत करत असतात असे मयूर परंकर आणि दादा. त्यानंतर ही 12च्या 12 गाणी तुम्ही ऐकली ज्यांनी ही लिहिली आहेत आमच्या मोहिमेचे गीतकार अशा देव्यानी आहेर. आमच्या ज्यांनी वेशभूषा केली ते येऊ शकता नाही अशा आसावरी भाऊसार. ज्यांची रंगभूषा केली अशा विपुला पवार. ह्या मोहिमेचं पाठबळ म्हणजे मी तुम्हाला असं म्हणायला सुरुवातीलाच की काही मावळे असे असतात जे दिसत नाहीत पण त्यांच्याशिवाय ही मोहीम नेहमी अर्धवट असते आणि त्यांच्याशिवाय आमची नेहमी मोहीम अर्धवटच असते. असे महत्त्वाचे नावं हर्षल सोमन, बळीराम शिंदे आणि रोहित शिंदे. त्यानंतर ह्या मोहिमेचे सूत्रधार आमचे मार्गदर्शक निर्माता आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला आमचं पाठबळ मजबूत करणारे महत्त्वाचं नाव रोहित जाधव. ही संकल्पना ज्यांची होती ज्यांच्या थ्रू आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचावे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे अशी संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली. माझा जो पार्ट आहे तो लिखाणाला ज्यांनी मला मदत केली या मोहिमेचं दिग्दर्शन ज्यांनी केलं असे या मोहिमेचे निर्माता दिग्दर्शक लेखक आनंद जाधव. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना वेगवेगळ्या प्रांतातून एकत्र करून हा लढा लढला होता. तसेच आमच्या सगळ्या मावळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणावर एकत्र ज्यांनी आणलं बरीच तानवाद्य तुमच्या समोर ज्यांनी वाजवली असा प्रणव कोंडुरवार. आणि या मोहिमेचे दोन महत्त्वाचे शिलेदार ज्यांनी तुमच्यासमोर गायन सुद्धा केलं. ही 12च्या 12 गाणी ज्यांनी तालबद्ध केली स्वरबद्ध केली आणि ज्यांच्यामुळे ही गाणी तुम्हाला ऐकायला मिळाली असे महत्त्वाचे दोन नावं नाशिकची नावं गणेश बागुल आशुतोष सूर्यवंशी. ही छत्रपतींची तलवार आणि चिरटोप तुमच्या समोर दिसतोय ज्यांनी जो घडवला आहे त्याच्यामुळे आम्हाला नेहमी छत्रपती कुठे आहेत असं वाटत राहतं असे वरुण भोईर. आणि दोन महत्त्वाचे नावं शेवटचे राहिले. सगळ्यात पहिले तर आमचे नेहमीचे पाठी राखेल त्यांनी आम्हाला नेहमी सपोर्ट केला आमच्या पाठीवरती हात ठेवून असे सुनील लगे सर. आणि ज्यांनी निवेदन करून त्या समोर मावळे जिवंत करण्याचा प्रयत्न केला असा अभिजित गायकवाड. आणि आजचा दिवस त्याच्याकडनं खरंच स्पेशल आहे की आज त्याचा वाढदिवस पण आहे. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी व्हिडिओ काढले असतील ते काढायचे नव्हते पण आता काढलेच आहेत तर कृपया करून तुमच्या इंस्टाग्रामच्या त्या छानच्या ॲपवरती जा